बेरीज म्हणजे नेमकं काय असतं? एकत्र करणं किंवा मिळवणं. हे सगळं ठीक आहे, पण गणितात त्याचं नक्की काय करायचं? एका गोष्टीच्या मदतीने समजून घेऊया. चला, गोष्टीतून बेरीज समजून घेऊया. बाबांनी तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला काही पेन्सिली दिल्या. किती पेन्सिली दिल्या? 1, 2, 3, 4, 5. तुम्हाला एकूण 5 पेन्सिली मिळाल्या. आणि आईने पण पेन्सिलीच दिल्या. आईने किती पेन्सिली दिल्या? 1, 2. तर आईने या 2 पेन्सिली तुम्हाला दिल्या. मग आता सांगा, तुमच्याकडे एकूण किती पेन्सिल झाल्या? विचार करा. एकूण पेन्सिल किती हे कसं काढणार? बाबांनी एकूण 5 पेन्सिल दिल्या होत्या. नंतर आईने तुम्हाला अजून काही पेन्सिल दिल्या. काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. कारण वस्तूंची संख्या वाढली किंवा आणखी काही वस्तू त्यात मिळवल्या तर बेरीज करावी लागते. तुम्हाला नंतर किती पेन्सिल मिळाल्या? या 2 पेन्सिल तुम्हाला मिळाल्या. आता पहा, 5 अधिक 2 मिळून किती झाले? चला मोजून पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ह्याचा अर्थ तुमच्याकडे एकूण 7 पेन्सिल आहेत.